हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आज मला प्रत्येकाला सांगायचं आहे, डॉक्टर बना, इंजिनियर बना, शिक्षक बना, सायंटिस्ट बना, काही गृहिणी बना, काही तुम्हाला काय पाहिजे तर बना, पण जगताना किंवा काही प्रॉब्लेम्स आले, चॅलेंजेस आले, तरी घाबरायचं नाही. 2 हात करायचे आणि पुढे जगायचं. एक लक्षात ठेवायचं, आपण ह्या जगात काही आपल्या इच्छेनं आलोय का? नाही. इन द सेम वे इथून जायचं सुद्धा आपल्या इच्छेत नाही. तो देव कधी सांगतो तेव्हा. हे आपण लक्षात ठेवायचं. आज मी हा विषय का घेतला म्हणजे आता काल परवाच आपण बघितलं, आपले लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर मेहुल राठोड, वय होतं 42 वर्ष, अतिशय हुशार, किती लाखो लोकांना आपण जगवले. आणि बघायला गेलं की काय कमी होतं? संपत्ती भरपूर होती. 600 करोडपेक्षा संपत्ती त्यांची जास्त आहे म्हणे. बायको आहे सुंदर, देखणी, कॅन्सर स्पेशलिस्ट. मुलगा आहे गोड 6 वर्षाचा. अहो, बघायला गेलं की काय कमी होतं? काही कमी नव्हतं. मग ते असं का केलं असं वाटते का नाही? बाहेरून आपल्याला वाटतात हो सुखी आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये, पण दिसते असं नसते. म्हणून तरी जग हसते. त्याचे एखादं अशी कितीतरी आपल्याला एक्झाम्पल्स आहेत. म्हणून आज मी ह्याची कारणं जरा मला सुचलेली सांगणार आहे आणि त्याचे उपाय. नुसतं कारण हे बघा, आपल्याला कारण शोधली तरच त्याच्यावर उपाय निघेल. म्हणून आधी आपण कारण शोधूया, कशासाठी असं होते, आपण काय करायला पाहिजे. आपल्या मुलांना मोठं करताना कुठे आपण पालक म्हणून चुकतो का? हे सगळं जरासं जे काही मला वाटते तर मी आपल्याशी डिस्कस करणार आहे. पहिलं, हल्ली काय झालंय माहिती का? प्रत्येकाला पैसा, नाव, फेम ह्याच्याकडे लक्ष गेलेलं आहे. त्यामुळे फॅमिलीकडे लक्ष नाही, अंडरस्टँडिंग नाही, प्रेम नाही कुटुंबाबद्दल. आणि ही कुटुंब व्यवस्था आपली हळूहळू आपल्याला माहीत आहे. आधी आपली जॉईंट फॅमिली होती. आई वडील म्हणजे मुलांचे आजी आजोबा, आत्या काका एकत्र तर गेलं. आई वडील आणि मुलं एवढंच झालं. हल्ली कित्येक वेळेला आई एकाकडे, वडील एकीकडे, असं पण चाललेलं आहे. हे मला वाटते पहिलं कारण आहे. दुसरं, इगो. मी कोणतरी आहे, त्यामुळे माझे प्रॉब्लेम्स मी कसं सांगणार? तो इगो म्हणजे अहंकार. जरासं तो कुठलाही असेल, आपल्या कामाचं असेल, नॉलेजचं असेल, सगळं. आणि पुढचं म्हणजे पेशन्स नाही. जरा सुद्धा पेशन्स नाही. उद्याचा विचार करायचा नाही. मी गेलो तर माझे ते छोटे मुलाचं काय होईल, माझे आईवडिलांचं काय होईल, माझे पार्टनरचं काय होईल, हे कोणी विचार करत नाही. मित्रपरिवार, रिलेटिव्स, नाही मी कोणतरी आहे किंवा कशाला त्यांच्याशी बोलावं, मला कोणी नको, माझं मी इनफ असं असते. आणि स्पिरिच्युअल ट्रस्ट तर नाही. कोणालाही म्हटलं देवाचं नाव घ्या किंवा अमुक करा म्हणलं, किती जुने काळातले हो तुम्ही, तर ध्यान मी करून काय होते, ते गुरु बिरू काय असं बोलतात. हे पण एक कारण असू शकते. आता उपाय हे अतिशय महत्वाचं. हे एवढं सगळं झालं आणि उपाय काय? आपण मुलांना इंडिपेंडेंट बनवायला पाहिजे.
नाही तर कित्येक वेळा मी बघितलेलं आहे, मुलांना होमवर्क आई वडील करून देतात. अहो होमवर्क का त्याचं तो किंवा त्याचं ती करू देत ना, तुम्ही मदत करा, हेल्प करा. काही हवं ते त्याला माहीत नसलं तर त्याला तुम्ही समजावून सांगा, पण त्याचा होमवर्क करून देऊ नका. का? तुम्ही करून दिला तर मी कित्येक ठिकाणी बघितले, मूल का नाही कुठे तर खेळत असते, काहीतरी करत असते, आई बसून बाळाचा होमवर्क करते. नाही, असं मुळीच करू नका. त्यांना इंडिपेंडेंट होऊ द्या, त्यांना जरासं करायला येऊ देत ना. आणि दुसरं काही मागितलं तरी लगेच देऊ नका. द्या तुम्ही. मला माहित आहे आपल्याला काय वाटतं हल्ली, आपल्याला लहान असताना ह्या काही गोष्टी मिळाल्या नाही, आता आपल्याकडे पैसा आहे तर हे सगळं आहे, मग काय खेळण्याचं तरी पाऊस ते मुलावर. असं करू नका ना. त्याच्यापेक्षा तुमची मैत्री पाहिजे त्याला जास्त. त्याला हवं असलेलं खेळणं आई बाबा हे आहेत बाकीचे खेळण्यांपेक्षा. त्यामुळे खेळणे द्या, नाही म्हणत नाही, किंवा कुठलीही गोष्ट, पण मागितली की लगेच बिलकुल देऊ नका. त्याला जरा पेशन्स असू दे आणि त्याच्याशी मैत्री करा, त्याच्याबरोबर जरा खेळा आणि प्रॉब्लेम सॉल्विंग त्याला यायला पाहिजे. हे बघा, प्रॉब्लेम्स प्रत्येकालाच येतात. असं जगात कोणी नाहीये त्याला प्रॉब्लेम्स नाही म्हणून. प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येतात. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. रात्र आहे म्हणजे रात्र कायमची राहत नाहीये, रात्र संपून उजाडते. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स म्हणा काही, हे आपण एकत्र बसू आणि ते सॉल्व करू. काहीही असेल हे आपण जरा विचार करायला पाहिजे आणि प्रॉब्लेम सॉल्विंग त्याला मेथड यायला पाहिजे. आणि मला वाटते, मला माहित नाही तुमचा विश्वास आहे, पण माझा विश्वास आहे म्हणून सांगते, ट्रस्ट इन गॉड. देवावर म्हणा, तुमचे कोणी गुरु असतील कोणावरही म्हणा, विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवला की काय होते, हे बघ माझे हातात आहे देवा, एवढं मी करते, बाकीचं तुझं तू. आणि तो देव आपल्याला कुठल्याही क्षणाला कोणाचे तरी रूपानं येऊन मदत करतो. हे माझा अनुभव आहे म्हणून सांगते. त्यामुळे विश्वास ठेवा. तुम्ही तुमचे आवडते देवावर असेल, गुरुवर असेल, कोणावरही विश्वास ठेवा. हा विश्वास तुम्हाला खूप खूप मदत करतो. आणि मेन काय होते माहिती का, कुठलेही प्रॉब्लेम्स आले तरी ते प्रॉब्लेम्स नाहीत, ते टाइम बिईंग, ते काही परमनंट नाही आहेत. इट कॅन बी सॉल्व्ड, हे लक्षात ठेवा. आता इथे पण हे डॉक्टरांचं मला माझे वाचनात आलं, किती खरा खोटा मला माहीत नाहीये. त्यांची बायको म्हणायची म्हणे सारखं आपण पुण्याला जाऊन सेटल होऊ म्हणून. त्यांच्या आईला काही पुण्याला होऊन सेटल होण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे ह्या गोष्टीवर घरात जरासा वादावादी व्हायची. अहो असेल ना, पण कोणाच्या घरात नाही, प्रत्येकाच्या घरात असते. नवरा बायको म्हटलं की तिथे काहीतरी वादावादी हे असते. पण तो कुठेपर्यंत पाहिजे, फक्त रात्री जेवायला बसेपर्यंत. त्याच्यानंतर सगळं विसरून जायचं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो, सॉल्व होत नाही असं नाहीये. हे आपण नाही जीव दिला मेलो, प्रॉब्लेम संपतात का? आपल्या मुलांचं काय, त्यांचा विचार केलाय का? ओके, तुम्ही सुटला, तुम्ही म्हणत असाल, पण तुमचे बायको, मुलं, आई वडील ह्यांचा विचार करता का? त्यामुळे मेन आपण काय व्हायला पाहिजे, स्वतःवर विश्वास. कुठलाही चॅलेंज येऊ दे, आय कॅन ओव्हरकम इट, हा विश्वास पाहिजे आपल्याला. आय कॅन ओव्हरकम. आणि प्रॉब्लेम्स प्रत्येकालाच येतात, असं कोणी नाहीये जगात प्रॉब्लेम्स नाहीत म्हणून.
हे प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात, प्रत्येकाकडे असतात. त्यामुळे दिस प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड. आणि वेळ लागतो. आणि हे सगळं करताना आपण आपल्या लोकांशी बसून बोलावं, कोणाशी आपला प्रॉब्लेम सांगावा, असं असं मला वाटते, काय करायचं बघ. जरा आपण ओपन अप झालो का नाही, जरासं सोपं जाते. त्यामुळे प्रत्येकानं कधीच हरायचं नाही. जगण्याशी 2 हात करायचे, जिंकायचं आणि पुढे जायचं. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव ए गुड डे.